शिर्डीत रायगडचे पत्रकार धम्मशील सावंत नानक साई अवॉर्ड 2026 ने सन्मानित। साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर, समाजसेविका तृप्ती देसाई, पंढरीनाथ बोकारे यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार। शिर्डीच्या भूमीत राज्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान मान्यवरांना गौरवण्यात आलं, ही बाब कौतुकास्पद आहे। स्वराज्य व क्रांतीभूमी असलेल्या रायगडातील निर्भीड पत्रकार धम्मशील सावंत हे सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज असून त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नानक साई अवॉर्ड 2026 पुरस्कारानं गौरवण्यात येत्या काळात त्यांना अधिक बळ व प्रोत्साहन मिळेल असं प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलं। नानक साई फाउंडेशन या संस्थेतर्फे शिर्डी येथे विशाल साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। नानक साई फाउंडेशन तर्फे शिर्डीत 7व्या नानक साई पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या संमेलनाचं उद्घाटन साईबाबा शिर्डी संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमात कला, संस्कृती, समाजसेवा, अध्यात्म आणि पत्रकारिता या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी व्यक्ती आणि संस्थांचा नानक साई अवॉर्ड देऊन सन्मान केला। धम्मशील सावंत यांनी त्यांच्या पत्रकारितेत कोकणातील स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या मूलभूत प्रश्नांना चव्हाट्यावर आणलं। प्रतिकूल संसाधनामध्ये धम्मशील सावंत यांनी कोकणातील महत्त्वाचे प्रश्न मांडले, कोकणची अस्मिता अधिक टोकदार केली, प्रसंगी धनदांडग्यांना शिंगावर घेण्याचं काम केलं। भांडवलदार आणि गरिबाचा संघर्ष जेव्हा उभा राहतो तेव्हा धम्मशील सावंत एका क्षणात गरिबांच्या बाजूने उभं राहत धनदांडग्यांना आपल्या शिंगावर घेतात। त्यांनी आजपर्यंत कोकणातील आदिवासी जनतेच्या मूलभूत समस्या, मच्छीमारांचे ज्वलंत प्रश्न, मिठागर व्यावसायिकांचा समस्या, आंबा बागायतदार, कोकणातील शेतीला धोक्यात आणणारा बांध, बंदिस्तीचा मूलभूत प्रश्न, आरोग्याचे मूलभूत प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न, शहरातील महिला भाजी विक्रेत्यांच्या समस्या असे अनेक प्रश्न मुख्य पटलावर आणले। निवडणूक काळात केवळ राजकीय नेत्यांच्याच मुलाखती न घेता त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सखोल चर्चा घडवून आणली। त्यांनी अनेक आघाडीच्या माध्यमांमध्ये काम केलंय। त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलाय। केवळ पत्रकारिता क्षेत्रात मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिलंय। अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतलाय। अनेक स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिलाय। धम्मशील सावंत या बहुआयामी व्यक्तिमत्वाला त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शिर्डीत नानक साई फाउंडेशन पुरस्कार 2026 या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यात शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ जयश्री थोरात, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कोते, माजी उपनगराध्यक्ष विजय भाऊ कोते, नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सुरेश वाबळे, भाईसाई भक्त दिलीप कंदकुर्ते, राजकुमार चौगुले, नामदेव कुंभार, पंढरीनाथ भाटिया, पंकज लोढा, संजय कदम, रुईकर, धनंजय उमरीकर, विनायक भोसले, प्रभाकर केसरकर, नागेश ताई, विशाल साई संमेलन सुरू आहे, आपण हजेरी लावलेली आहे। साई भक्तांना देखील तुम्ही सदिच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय सांगाल आज या शिर्डीच्या भूमीत? शिर्डीमध्ये जे आहे तो रामनवमीचा मोठा उत्साह असतो आणि रामनवमीच्या निमित्तानं शेकडो पालख्या ज्या आहेत त्या राज्यभरातून साई भक्त पदयात्रेच्या माध्यमातून ज्या आहेत ते इथं पोचत असतात। आज उमरी म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं जे उमरी आहे तिथून जी पदयात्रा शिर्डीत पोचली, त्यांनी विशाल साई भक्त संमेलन जे आहे ते नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून इथं आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की 450 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेला आहे। साई बाबांकडे जी आहे ती मराठवाड्यात ज्या पद्धतीच्या अडचणी येतात किंवा महाराष्ट्रावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते कुठंतरी हे सगळं महाराष्ट्रावरचं संकट हटू दे किंवा अनेक त्यांच्या ज्या काही साईच्या चरणी ज्या आहेत त्या त्यांच्या इच्छा आहेत त्यासाठी हे सगळे जे भक्त आहेत त्या एवढ्या भर उन्हामध्ये ते इथे येत असतात आणि या साई संमेलनाच्या माध्यमातून इथं साईबाबांची आरती झाली, भक्तिमय वातावरण आहेच आणि महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांना पुरस्कार देण्यात आला। आम्ही सुद्धा सामाजिक कार्यामध्ये जे काही काम करतो आम्हालाही पुरस्कार देऊन जे आहे ते इथं सन्मानित करण्यात आलं। मग मिलिंद भाऊ गायकवाड असतील, अनेक पत्रकार असतील, अनेक उद्योजक असतील, अशा अनेक नावं आहेत की ज्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे। त्या सगळ्यांना पुरस्कार देऊन आम्हाला शाबासकी देऊन आमच्या कामाची जबाबदारी जी आहे ती त्यांनी वाढवलेली आहे आणि पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जो हा कार्यक्रम हे जे विशाल साई भक्त संमेलन आयोजित केलं, दरवेळीच नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आखले जातात, नियोजनबद्ध जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे सगळे साई भक्त आहेत किंवा अनेक पत्रकार आहेत ते याला सामील होत असतात आणि त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सगळ्यांना घेऊन जाणार आहे। त्यामुळे आमच्यासारखे सगळे सुद्धा त्या कार्यक्रमात जे आहेत ते आवर्जून उत्साहाने सहभागी असतात। तर साई नानक फाउंडेशनच्या माध्यमातून आपण शिर्डीच्या नगरीमध्ये, साईबाबांच्या नगरीमध्ये आपण या ठिकाणी पुरस्कार सोहळा विशाल असा ठेवलेला आहे, कसं स्वरूप होतं एकूणच? मी पंढरीनाथ बोकारे, चेअरमन नानक साई फाउंडेशन नांदेड। शिर्डीचं दर्शन सहजरित्या व्हावं
शिर्डीमध्ये जे काही कार्यक्रम चालतात ते सामान्य जनतेपर्यंत भक्तांपर्यंत जावेत या उद्देशानं आम्ही पहिल्यांदाच नानकसाई फाउंडेशनच्या वतीनं शिर्डी येथे भक्त संमेलन ठेवलं आणि या भक्त संमेलनाला जोडूनच आम्ही नानकसाई फाउंडेशनच्या वतीनं जो नानकसाई अवॉर्ड सोहळा ठेवतो तोही आज बाबांच्या शिर्डीमध्ये घेतलेला आहे. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आज या अवॉर्ड शोला मिळाला, भक्त संमेलनाला मिळाला. शिर्डी संस्थानचे कार्यकारी अध्यक्ष प्रमुख श्री गोरखजी गाडीलकर स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. शिर्डीच्या नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात या पण उपस्थित होत्या आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज असलेल्या तृप्ती देसाई यांनी पण या कार्यक्रमाला हजेरी लावली. म्हणून या कार्यक्रमाला वेगळा असा एक रंग भरला आणि शिर्डी बाबांची आहे आणि शिर्डीचे बाबा हे देशातील जगातील सगळ्या भक्तांचे आहेत हा संदेश आम्हाला या शिर्डीमधल्या भक्त मंडळा संमेलनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे.